ठाण्यामध्ये सध्या सर्व नागरिकांचा स्मार्ट मीटरला या ठिकाणी विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच तक्रार घेत सर्व नागरिक आहेत ते थेट आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत संजय केळकर आहेत. सर, काय नक्की तक्रार देण्यात आलेली होती? अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. तुम्ही अधिकाऱ्यांना देखील तात्काळ बोलून घेण्यात आलेलं आहे. काय नक्की? नाही, या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ग्राहक आणि काही प्रतिनिधी म्हणजे हाऊसिंग फेडरेशन आहे, हाऊसिंग फेडरेशनच्या अंडर अनेक संकुल आहेत आणि वीज मंडळाचे सर्व अधिकारी यांची एक संयुक्त बैठक आज आपण बोलवली. त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या रास्त आहेत, काही त्यांना मनामध्ये शंका आहेत, संभ्रम आहे आणि ते दूर करणं हे आपलं काम आहे. या शहरामध्ये जवळजवळ 40% ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि त्याच्यावर जर स्मार्ट मीटरच्या संबंधी वीज बिल जास्ती येतं आहे किंवा निरनिराळ्या प्रकारच्या तक्रारी असतील तर ते वीज मंडळाने ते सोडवल्या पाहिजेत, ही भूमिका होती. आणि त्या दृष्टीने त्याच्यावरच्या उपाययोजना पण योग्य पद्धतीने वीज मंडळाने सांगितलेल्या आहेत की कुठलीही शंका राहू नये म्हणून आधी ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवणार त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना जागृती आणि त्यांना सगळी माहिती की याची उपयुक्तता काय आहे ही आधी ग्राहकांना दिली जाईल आणि नंतर आधीचे काही 20% मीटर ठेवून स्मार्ट मीटर बसवले जातील जेणेकरून त्यांना कंपॅरिझन देखील करता येईल. जो ग्राहक स्मार्ट मीटर बसवलेला ग्राहक जर तक्रार घेऊन आला तर त्या तक्रारीचं 100% निराकरण केलं जाईल. अशा पद्धतीने देखील वीज मंडळाने मान्यता केलेली आहे आणि त्या स्मार्ट मीटरच्या त्या तक्रारदाराला आधीचं मीटर देखील लावून त्याचं कंपॅरिझन करण्याची देखील त्यांनी सूट ठेवली जाणार आहे की जेणेकरून जे चुकीचं असेल ते दुरुस्त करणं आणि जर काही त्याच्यामध्ये मनामध्ये शंका असेल तर ते शंका निरसन करण्याच्या दृष्टीने देखील वीज मंडळाने आता तयारी दाखवलेली आहे. परंतु काही ठिकाणी आपण पाहिलं तर काही ठेकेदार आहेत ते जाणीवपूर्वक अरेरावी करतात आणि त्या ठिकाणी जे मीटर आहे काहींचा विरोध असताना देखील लावून जातात किंवा घरात कोण नसल्यावरती नकळत लावून जातात. त्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत का अधिकारी? असे अनेक प्रकार घडले की त्या संकुलातल्या किंवा इमारतीमधल्या लोकांना माहितीच नाही आणि स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवले, आधीचे काढून एका पिशवीत ठेवून दिले. तर ही पद्धत बरोबर नाही. तर कॉन्ट्रॅक्टर्सची जी लोकं आहेत त्यांना सक्त सूचना दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे वीज मंडळाने हे सांगितलेलं आहे की त्यांना सक्त सूचना दिल्या जातील. त्यांना सांगितल्याशिवाय कुठलाही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवला जाणार नाही. अधिकारी देखील आहेत. काकडे साहेब, सर, तक्रारी अनेक होत्या, त्यांना काय नक्की निरासन करण्यात आलेलं आहे, काय नक्की सांगण्यात आलेलं आहे? स्मार्ट मीटरबाबत जे काही गैरसमज किंवा काही तक्रारी होत्या आपण तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. पहिली गोष्ट, स्मार्ट मीटर बदलण्यासाठी विरोध असायला नको, परंतु त्या ठिकाणी समजा एखादा मीटर बदलताना ग्राहक समोर आहे, ग्राहकांना आपण सूचना देऊ, त्यांना वॉर्निंग देऊ, हे आपल्याला कायद्याने अपेक्षित आहे. फक्त विरोधाला विरोध करू नये आणि जर समजा वापराबद्दल शंका असेल तर आपण त्या ठिकाणी ॲक्युचेक म्हणजे चेकिंग करण्याचं आहे. काही ठिकाणी जे टेस्टेड मीटर्स आहेत आमचे साध्या पद्धतीचे, ते टेस्टेड मीटरसुद्धा साहेब म्हटले त्याप्रमाणे आपण सिरीजमध्ये लावू. ग्राहकामध्ये शंका कुशंका राहणार नाही. फक्त कृपया विरोधाला विरोध करू नये आणि वैयक्तिक ज्या काही तक्रारी असतील त्या मी 100% सोडण्याचा प्रयत्न करू. परंतु काही ठिकाणी अशा देखील तक्रारी आहेत की जे सकाळचं बिल आहे ते कमी येतं आणि रात्रीचं बिल अचानक आहे ते मीटर देखील जास्त वापरलं तर या ठिकाणी म्हणजे वापर न सेम वापरता बिल आहे ते जास्त येतं. काय डिफरन्स आहे, काय नक्की याच्यामध्ये टेक्निकल कारण आहे? स्मार्ट मीटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेळेस त्याच्यामध्ये किती मीटरचा वापर होतो, युनिटचा वापर होतो याची सुविधा आहे. आपल्याला 9 ते 5 या कालावधीमध्ये वीज सवलतीमध्ये शासनाच्या परिपत्रक याच्याप्रमाणे 85 पैशाची सूट दिलेली आहे आणि संध्याकाळचा वीज वापर किंवा सकाळचा वीज वापर यासाठी रेट वेगवेगळे काही नाहीत. उलट 9 ते 5 मध्ये सूट दिलेली आहे आणि ग्राहकाचा वापर हा त्याच्या लोडवरती अवलंबून असतो. तो किती तास वापरतोय, कुठल्या प्रकारचे उपकरण वापरतोय, त्याची वायरिंग व्यवस्थित आहे का, कृपया एकदा ते सर्व जर एकदा पाहिलं आणि त्याच्यानंतर जर शंका असेल तर आपण ती निरसन करू. परंतु मीटरवरील वापर हा ग्राहकाच्या उपकरणावरती अवलंबून असतो. तो कुठल्या कालावधीसाठी किती वेळ वापरतो यावरती अवलंबून असतो. मीटरमुळे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. एक अधिकारी म्हणून काय एक आव्हान कराल नागरिकांना? कारण अनेक संभ्रम आहेत या संदर्भात. आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलं, नगरसेवक आहेत त्यांनी देखील तक्रार सांगितलं, परंतु अधिकारी म्हणून तुम्ही नागरिकांना काय? स्मार्ट मीटर आपण जे कम्युनिकेबल मीटर म्हणतो याचा ओव्हरऑल आपल्याला सर्वांनाच फायदा होणार आहे. पहिल्यांदा ग्राहकाला फायदा होणार आहे की त्यांनी दिवसा जर वापरली तर शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांना 85 पैसे युनिटमध्ये बेनिफिट मिळणार आहे. त्यानंतर ही सर्व मीटरची जी रिडिंग्स आहेत ते कुठलाही हस्तक्षेप न होता ऑटोमॅटिक पद्धतीने येणार आहेत.
आणि मीटर अचूक येतील, ग्राहकांना अचूक बिले येतील आणि याच्यामध्ये वापराबाबत जी काही शंकाकुशंका आहे त्याचं आम्ही 100% निरसन करणार आहोत. त्यामुळे कृपया कुणीही त्याच्याबद्दल गैरसमज न ठेवता त्यांच्या शंकाकुशंका आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्या निरसन करू आणि हे आपल्याला याप्रमाणे पुढे जाऊन अचूक बिलिंग ग्राहकासाठी, त्या शासनाच्या योजनेचा फायदा आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न होता अचूक बिल ग्राहकाला मिळावं, ही अशी याप्रमाणे योजना आहे. हे होते अधिकारी जे महावितरणचे आहेत आणि आमदारांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. अनेक नागरिक या ठिकाणी येऊन त्यांनी बैठक देखील घेतलेली आहे. परंतु या संपूर्ण बैठकीनंतर ज्या तक्रारी आहेत त्याचं निरासन होतंय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे अथर्व शिरवाडकरसह निखिल जवान, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.